ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಚೇತಕ ಟಿವಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇಬ್ಬರು ವಯೋವೃದ್ಧರು ಆಸ್ತಿಗಾಗಿ ಬೇಸತ್ತು ಕೊಟ್ಟ ಹೇಳಿಕೆಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸುದ್ದಿಯನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಮಾಂಜ್ರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕಾಗವಾಡ ಮುಖ್ಯ ಹೆದ್ದಾರಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಆಸ್ತಿ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿರುವ ಅಕ್ರಮ ಮಳಿಗೆಗಳು ಮತ್ತು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಂದಿರ ಅಂದರೆ ಮಸೀದಿ, ಈ ಎರಡು ಸ್ಥಳಗಳು ಮತ್ತು ಕಟ್ಟಡಗಳು ನಮಗೆ ಸೇರಿದ ಆಸ್ತಿಗಳು ಎಂದು ಇಬ್ಬರು ವಯೋವೃದ್ಧರು ದಾಖಲೆಗಳ ಸಮೇತ ಒತ್ತುವರಿಯಿಂದ ಕಟ್ಟಿದ ಮಳಿಗೆಗಳ ಮುಂದೆ ಉಪವಾಸ ಕುಂತಿರುವ ಘಟನೆ ಮಾಂಜ್ರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಆಸ್ತಿಯನ್ನು ಒತ್ತುವರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬಹುದು, ಮನೆ ಕಟ್ಟಬಹುದು, ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಉದ್ಯೋಗ ಪ್ರಾರಂಭಿಸಬಹುದು. ಆದರೆ ಇಸ್ಲಾಂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮಸೀದಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿರುವುದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಾಡುವ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿದೆ. ಆ ನಂಬರ್ನ ಬಗ್ಗೆ ಆಸ್ತಿಯ ಮಾಲೀಕರು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಅತಿಕ್ರಮಣ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಕೊಡಲಾಗಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಮನೆ ಎಲ್ಲ ಬಾಡಿಗೆ ಮನೆ ಆಗಿದ್ದಾವ್ರಿ. ನಮ್ಮದು 8 ಗುಂಟೆ 4 ಪಾಯಿಂಟ್, ನನಗೆ ಬರಬೇಕ 8 ಗುಂಟೆ 4ನೇ. ಸಿಕಂದರ್ ಅಲ್ಲಾ ಬಕ್ಷ್ ಕಿಲೇದಾರ್ ಮತ್ತು ಕಲಂದರ್ ಅಲ್ಲಾ ಬಕ್ಷ್ ಕಿಲೇದಾರ್ ಮಾಂಜ್ರಿ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ರೀ. ಸನೇಕ ಬರುವ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ರೀ. अल्ला बक्ष सिकंदर किलेदार आणि कलंदर अल्ला बक्ष किलेदार त्यासनी 3.5 गुंठा जागा दिलतात. उरलेलं 8 गुंठा 4 पॉईंट आमचीच होती. मालकासनी बरं नाही, ॲडमिट केलेलं होतं. ICU मध्ये 1 महिना होता. तेवढ्यात त्यांनी हे सगळं माझं जाऊन बांधलंय आणि वट आम्हाला इकडे येऊ देणार, आम्हाला काय चालू देणार. आम्हालाच बंडगिरी करायला लागल्यात. सगळं भाड्यानं आम्हाला कुठलंच काय करू देणार, तिथं येऊ बी देणार. त्यांचं नव्हतं, आमच्यात बी आम्हाला दादागिरी करून बंडगिरी करून आम्हाला घर नाही, दार नाही, असंच आम्ही बसलोय. तरी बी त्यांनी सोडणार, ऐकणार. कसं करायचं? न्यायासाठी आम्ही बसलोय. आमची अतिक्रमण करून बांधलाय तो खरा जागा आम्हाला सोडणार. आमचं ते म्हटलं तरी सोडणार. आमच्याच बंडगिरी करायला लागलाय, मारा लागलाय. 5 गाळं बांधलाय, मसुदी अतिक्रमण करून बांधलाय. घर नाही, दार नाही, असंच आम्ही बसलोय. आम्ही 3.5 कोटी तरी उडूची जागा नमून भेटली. आम्ही काय त्याला बांधायला दिलं नव्हतं, फक्त त्याला 3.5 गुंठा जागा आम्ही बांधायला दिलं. खरेदीप्रमाणे 3.5 गुंठा तो बांधावा. आम्हाला फक्त आमचं उरलेलं 8 गुंठा जागा आमचं पडूच राहू दे म्हटलं तर ते अतिक्रमण केलं. आम्हाला मालकाला बरं नाही, मालकाला बरं नसल्यामुळे लकवा मारला, अटॅक आला. आम्ही दवाखान्यातच आहे, आम्हाला कुठलंच काय चालू दिला नाही आणि आम्हाला काय येऊ बी देणार, जवळ कुठलंच काय करू देणार. दादागिरी बंडगिरी करायला लागलाय. कसं करायचं? पोटाला आम्हाला घर नाही, दार नाही, आम्ही असंच यल्लामाचं पुजारी आहे. तुम्ही आम्हाला न्याय द्या. आम्हाला काय आहे ते आम्हाला 8 गुंठा 4 पॉईंट तुम्ही जागा आम्हाला द्या. 4 पॉईंट पुरंदर लक्ष्मीबाई जोग्याच्या फिनिश उतार आहे. मग 3.5 गुंठे इथे 2.5 गुंठे होता, 1 गुंठे होता. आणि पुरंदर लक्ष्मीबाई जोग्याच्या नावावर 8 गुंठा 4 पॉईंट जागा शिल्लक आहे. ते जर आमच्या मालकाची बरं नसल्याच्या आहे ना, आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला लकवा मारला, अटॅक आला. आम्ही जवळजवळ 2-3 वर्षानुसार दवाखानाच करावलाय. आमच्याकडे काय 5 पैसे नाही. लोकांचं देणं आम्ही काढलंय, 10% आम्ही व्याजानं पैसे काढून दवाखाना काढलाय. इकडे आमचं लक्ष नाही, त्यानं बांधलं अतिक्रमण करून सगळं. काय करावं सांगा आम्हाला? कुठल्याच जागावर का मरा? आम्ही 20 मिनिट मारणार. मला जागा दिला नाही तर मी इथं गळपास घालून 20 मिनिट मारणार. मी हे सगळं सांगायला आलोय. 20 मिनिट मारणार मी. होय, नवरा बायको आम्हाला कोण नाही, आम्हाला आधार कुणाचा नाही. आमचं सगळं त्यानं काढून आलाय आणि आम्हाला दिला तर गळपास घालून मारणार. शेवटला इथं आता खायचं आम्ही. आम्हाला घर नाही, दार नाही, सगळं आमचा असं हात बसलाय तो. आम्ही काय करा सगळं न्याय मागायला न्याय मागायला 5-6 वर्षांनुसार दवाखान्याचा काय करा सांगा आम्हाला. तुम्ही न्याय द्या आम्हाला. म्हणून आम्ही नाही दिलं तर आम्ही 20 मिनिट मारणार. इथंच येऊन हे करणार, 20 मिनिट मारणार या जागावर. तुम्ही न्याय द्या, एवढं काम करा तुम्ही. आम्हाला हे शेवट म्हणाले, आम्हाला काय शेवट पर्याय नाही आम्हाला. बघा तुमच्याकडे शेवट आम्ही मागायला. शेवटला आमचा हा एवढा हात पसरला नाही तर आम्ही 20 मिनिट इथं मरणार जाग्यावर. हेच तेवढं तुमच्याकडे सगळीकडे मागायला लागले आम्ही हात जोडून. ಸೊ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಮುಂದಿನ ಸುದ್ದಿಯೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಚೇತಕ ಟಿವಿಯನ್ನು. ನಮಸ್ಕಾರ.